पण कार्यकर्त्यांची अपेक्षा ही आहे की आपण 8 वर्ष आपण राज्यमंत्री आहात, तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी देशभरातली आहे. आणि तशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी झाली. आणि माझा पक्ष महायुतीच्या पाठीशी आहे. माझ्या पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या, पण त्यापैकी मला एकही जागा आमच्या पक्षाला मिळाली नाही. पण तरीही मी ताबडतोब कॉम्प्रोमाइजिंग केलं. म्हणजे हे तर आपापसामध्ये भांडतात या जागांमध्ये. पण माझ्या पक्षाला 2 जागा मिळाव्या, 2 नसतील तर 1 तरी जागा मिळावी. आणि शिर्डीमध्ये माझी इच्छा होती की मी लोकसभेतला तसा माणूस आहे, मी चुकून राज्यसभेत आलेलो आहे, परंतु ती जागा मला मिळावी त्यासाठी मी प्रयत्न केले होते. आणि आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण एकनाथ शिंदेजी आणि सदाशिव लोखंडेंसाठी ऐकायला तयार नव्हते. आता ते ऐकायला तयार नव्हते तर मी कशाला ऐकायला पाहिजे होतं. पण आता मला ऐकावं लागलं. एकतर माझ्या पक्षाने हा निर्णय घेतला की सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलाही निर्णय बदलणं योग्य नाही. आपण नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत, इंडियासोबत आपण आहोत. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी मी गेल्या 10 वर्षामध्ये माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी घेऊन गेलेलो आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षातून आमदार निवडून आलेले आहे. मेघालय असेल, आसाम असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अशा सर्व राज्यांमध्ये माझा पक्ष आहे. बाकीच्या राज्यात राहायचं आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही 4 पावलं मागे येऊ. आम्ही हा निर्णय घेतला. पण कार्यकर्त्यांची अपेक्षा ही आहे की आपण 8 वर्ष आपण राज्यमंत्री आहात, तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी देशभरातली आहे. आणि तशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी झाली. आणि आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि बाकीचं एक राज्यामध्ये विस्तार होईल तेवढे मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे. एक विधान परिषद देण्याची मागणी आम्ही केलेली आहे. विधानसभेच्या 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी मागणी आपण केलेली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती निवडणुकांमध्ये RPIला संधी द्यावी ही मागणी केलेली आहे. त्यानंतर महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये 2 तरी महामंडळाची चेअरमनपद आम्हाला मिळावी ही मागणी केलेली आहे. आणि 40-50 तरी जे मेंबर आहेत महामंडळाचे ते करण्याची मागणी केलेली आहे. आणि सगळ्या मागण्या आपण नक्की त्याचा विचार करू असं आश्वासन दिल्यामुळं माझ्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये आणि सर्व देशामध्ये BJP आणि NDAला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.